होते तर या फुले शहराच्या बाजारावर आले होते, आणखीन काही ठिकाणी आले होते. आज त्यांच्याबद्दलचे ग्रस्त, पण आज बांगलादेश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही, आणि खाली श्रीलंका तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी. त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहे. म्हणजे संवाद आहे असं त्यांनी ही सुसंवादाची स्थिती मी दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो, आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा, एकत्र राहण्यासारखा आणि प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी स्पष्ट निर्णय घेण्याचा असा हा आजचा काळ आहे. देशाचा शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी ही देण्याची दृष्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही. समाजाचा एसटी असेल, आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, महिला वर्ग असेल, एकत्र घेऊन समाजकारण राजकारण करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी आहे. ही स्थिती आपण निर्माण करण्याची गरज, आणि त्यासाठीच इथून पुढचा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचं आहे. आनंद एका गोष्टीचा, पक्ष म्हणजे की संघटना, आणि संघटनेचं काम गेले 18 वर्ष अत्यंत प्रभावीपणानं जयंतरावांनी केलं, आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागं उभे राहूया. त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं. मी एवढंच सांगू इच्छितो
की प्रमुख प्रकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन चेहरे हे दिसले पाहिजेत. आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देतात. माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत. त्यांना संधी देऊया, प्रतिष्ठा देऊया, मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो. तेव्हा सगळ्यांची तयारी असली पाहिजे. बाकी काही अधिक बोलायची गरज नाही. 2-3 महिन्यात या निवडणुका येतील. त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या, एकट्याने लढवायच्या, काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या, याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की आणखीन एक मोठी नव्या पिढीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात होते. आणि ते काम आपल्याला करायचे. हा आजचा कार्यक्रमाचा सोहळा संपल्यानंतर पुढचे 3 महिने सगळं लक्ष तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं, 50% भगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने वर राहिलेल्या मुली कशा पुढं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. माझी खात्री नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत.